नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये मी गौरी भिडे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घर भाड्यानं द्यायचं म्हणजे अनेकांना प्रचंड टेन्शन येतं. कुठल्याही नवीन जागेत राहण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते. म्हणजेच काय तर भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही ही गोष्ट अत्यंत जबाबदारीने हाताळावी लागते. नाहीतर मग नंतर अनेक समस्या उद्भवतात. पण याचसाठी भाडेकरू आणि घरमालक या दोघांनीही घर भाड्याने देताना किंवा घर भाड्याने घेताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. हाच आपला आजचा विषय. बघूयात आजच्या विषयाचं नाव काय आहे. भाडेकरार, समस्या आणि निवारण हे आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट प्राध्यापक हर्षद कराड. सर, खूप स्वागत हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये. आणि तुमच्याकडून आम्हाला या विषयावर खूप मार्गदर्शन हवं आहे. आपण चर्चा करणार आहोत. पण कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर हर्षद कराड प्राध्यापक आहेत आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये सध्या ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अशा अनेक ठिकाणी अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अशा विविध क्लिष्ट विषयांवर अतिशय सोप्या भाषेत ते व्याख्यानं देतात, मार्गदर्शन करतात. सर, पुन्हा एकदा स्वागत हॅलो सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये. हर्षद सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत या भागामध्ये. आणि आपण आता आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. या संदर्भात म्हणजे भाड्यासंदर्भात जो एक कायदा आहे आपल्याकडे, महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, हा नेमका कायदा काय आहे, यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत, याविषयी आम्हाला सांगू शकाल? येस मॅम. सर्वांचे सर्वप्रथम आभार. तर भाडे नियंत्रण कायदा जो आपला ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे मी थोडंसं याचा जर आपण इतिहास समजून घ्यायचा म्हटलं, जेणेकरून आपल्याला कायद्याची पार्श्वभूमी त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. तर कायदा जो आहे हा आपण 1900 म्हणजे त्याच्यामध्ये 15ला सुद्धा आपण त्याच्यामध्ये कायदे बनवलेले होते. त्यानंतर 1929ला सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला कायदे बनवण्याचा. म्हणजे ह्याच्या मागचा पर्पज बेसिकली काय असतो आपल्याला ते अगोदर समजून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला आपण भारतात असं म्हणतो की भारत आपला हा समाजवादी लोकशाही देश आहे. मग समाजवादी लोकशाही देश म्हणलं की सरकारची सुद्धा काहीतरी लोकांकडे काहीतरी जिम्मेदारी असतात. म्हणजे आपल्याकडे महागाई एकदम वाढली नाही पाहिजे. जो आपला सामान्य माणूस आहे देशातला, त्याच्या खिशाला कात्री नाही लागली पाहिजे. तर अशा प्रकारच्या गोष्टींची काळजी घेणं सुद्धा सरकारचं काम असतं. बरोबर आहे. मग असं झालं की दुसरं महायुद्ध आहे किंवा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा असं झालं की खूप जास्त घरांचे रेट वाढायला लागले. अफोर्डेबल हाऊसिंग लोकांना म्हणजे परवडणारी अशी हाऊसिंग आपल्याला भेटायला नाही लागली. मग त्यामुळे सरकारला कुठेतरी त्याच्यामध्ये विचार करून आपले असे कायदे बनवला. सुरुवातीला म्हणजे रेंटचा कंट्रोल करण्यासाठी आपण कायदा बनवला 1939 साली. त्यानंतर आपण असेच म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली की बॉम्बे एरियासाठी आपला बॉम्बेचा कायदा होता. म्हणजे जो आपला मराठवाडाचा एरिया आहे त्याच्यासाठी हैदराबादचा कायदा लागू व्हायचा. त्यानंतर आपला जो इकडचा विदर्भाचा जो एरिया आहे त्यांना तिकडे वरचा सेंट्रल बेरारचा म्हणजे मध्य प्रदेशचा कायदा लागू व्हायचा. बरोबर. मग एकंदरीत असं झालं की संशय एवढा निर्माण झाला लोकांच्या सुद्धा मनामध्ये, संभ्रम निर्माण झाला की म्हणजे नेमकं आता आपण कोणत्या कायद्याने रेग्युलेट होत होतो. तर सगळ्या गोष्टी ज्या अगोदर आपल्यापासून चालायच्या ते म्हणजे दोघांच्या विश्वासाच्या नात्याने चालायच्या. पण एक किती जरी विश्वासाचं नातं चाललं तरी एक वेळ अशी येते की लोक त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणाला तरी त्रास होतो तर ते विश्वास त्याच्यामध्ये काही कुठेतरी तुटायला लागतो. मग लोक कायदा शोधायला लागतात. बरोबर आहे. मग आपले त्याच्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाने सुद्धा 1999 साली एक केसमध्ये सांगितलं की आम्ही अशी आशा करतो की महाराष्ट्र सरकारने काहीतरी कायदा बनवले एक पूर्ण महाराष्ट्रासाठी जो आपल्या राज्यासाठीचा.
आणि जेणेकरून लोकांना सुद्धा त्याच्यामधले काही संभ्रम दूर होतील आणि अशा प्रकारचं काही हे असणार नाही. मग त्याला अनुसार आपण त्यामध्ये महाराष्ट्र आपण भाडे नियंत्रण कायदा आपण बनवला. बरोबर. आता हा कायदा जर तुम्ही याच्यामध्ये नेमकं कशाबद्दल आहे किंवा याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे जर आपण थोडक्यात जर म्हणायचं म्हटलं तर हा कायदा दोघांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट बॅलन्स करतो. म्हणजे भाडेकरूला जे काही समजा घरमालकाकडून अपेक्षित असतं त्याची सुद्धा काळजी घेतली गेलेली आहे आणि घरमालकाला सुद्धा म्हणजे आपलं स्वतःचं घर बांधलेलं आहे तर त्याला सुद्धा त्याच्यामध्ये जे काही रिटर्न भेटला पाहिजे, बरोबर. त्याला त्याच्यामधनं जे काही समजा गोष्टी भेटल्या पाहिजे त्याची सुद्धा त्याच्यामध्ये काळजी घेतो. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं की भाडेकरू आणि घरमालक या दोघांसाठी समान असणारा असा हा कायदा आहे. तर भाडेकरूंसाठी नेमकं या कायद्यामध्ये काय संरक्षण मिळतं? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं संरक्षण असं आहे की घरमालक आवेजावी पद्धतीने रेंट त्याच्यामध्ये वाढू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे प्रमाण भाडे नावाचा एक आपल्याकडे प्रकार आहे. तर याच्यामध्ये भाडेकरू म्हणजे घरमालकाला समजा वाटलं की आता म्हणजे आपल्याकडे आपण गावाकडे वगैरे पाहतो की तुम्हाला एखाद्या वर्षी येऊन तो म्हणतो की आता 7,000चं भाडं आम्ही 10,000 करणार आहोत, 8,000 करणार आहोत. मग अशा वेळेस त्या म्हणजे भाडेकरूला सुद्धा थोडंसं काही खर्च केलेला असतो, हे केलेला असतो. अशा वेळेस तो एकदम ते घर त्याच्यामध्ये सोडून पण जाऊ शकत नाही आणि त्याला ते रेंट त्याच्यामध्ये द्यावं लागतं. आणि आपलं खूप सारं डिपॉझिट पण त्याच्याकडे असतं त्याच्यामध्ये. तर आपला हा कायदा त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन लावतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेस घरमालकाच्या मनात आलं की याला बाहेर काढायचे अशा पद्धतीने आपण या कायद्यानुसार बाहेर काढू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपला एक असा कन्सेप्ट आहे, वन्स अ टेनंट ऑलवेज टेनंट अँड नथिंग बट अ टेनंट. याचा अर्थ जर आपला मराठी सांगायचं म्हटलं, एकदा तुम्ही टेनंट झाला की तुम्ही टेनंट आहात आणि तुम्ही टेनंट सोडून दुसरा तुम्ही मालक वगैरे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते, तुम्ही घर भाड्याने दिलं म्हणजे कधी जास्त दिवस झालं तर तो टेनंट काय करेल, मालक होऊन जाईल किंवा तो जो भाडेकरू आहे तो मालक होऊन जाईल. तर तुम्ही ₹1 जरी त्याच्याकडनं नॉमिनल जरी रेंट घेत असाल, थोडा जरी आपण भाडे त्याच्याकडनं घेत असू तर त्याच्यामध्ये तो कधीही मालक होत नाही. आणि एकदा टेनंट म्हणजे नेहमी टेनंट, म्हणजे तुम्ही त्याला अशा सहजासहजी पद्धतीने काढू सुद्धा शकत नाही. जर तुम्ही म्हणजे पद्धतशीर पद्धतीने तुम्ही भाडे करार जर केला असेल तर कायदा असं सांगतो की जोपर्यंत तुम्हाला भाडं देत आहे तोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर काढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट तरतूद अशी आहे की जर समजा एखाद्या दिवशी तो समजा एखादा महिना भाडं देत नसेल तर तुम्ही तरीही त्याला लगे बाहेर काढू शकत नाहीत. तुम्हाला त्याला अगोदर 3 महिन्याची लिखित नोटीस द्यावी लागते. 3 महिन्याची लेखी नोटीस देऊन जरी समजा तुम्ही कोर्टात केस टाकली, म्हणजे कोर्टात केसच टाकते ना जोपर्यंत तुम्हाला 3 महिन्याची नोटीस असेल. म्हणजे कोर्ट केस सुरू करतानाच अगोदर कन्फर्म करून घेतं की खरंच 3 महिन्याची नोटीस दिलेली आहे की नाही. आणि हे देऊन सुद्धा जेव्हा कोर्टात केस सुरू होते त्यावेळेस सुद्धा म्हणजे इथून सुद्धा लगेच कोर्टात तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ भेटेल असं नाही. तिथून जरी समजा 3 महिन्यामध्ये त्याने तुमचं भाडे समजा जमा केलं, त्याला आपण 15% व्याजाने जर समजा त्याने जमा केलं तर अशा नंतर सुद्धा तुम्ही त्याला म्हणजे तोपर्यंत कोर्ट त्याला बाहेर काढण्याचा ऑर्डर पास करत नाही. म्हणजे एकंदरीत 6 महिन्याचा काळ आहे. आपण आपल्या रेग्युलर भाषेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस म्हणजे तुम्हाला आपल्याला विश्वास बसणार नाही की अशा तरतुदी आहेत का कायद्यामध्ये, पण ह्या तरतुदी आहेत. 6 महिने जरी समजा टेनंट भाडं देत नसेल एकंदरीत अशा पद्धतीने जर असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला लगेच बाहेर काढू शकत. म्हणजे एवढं अशा प्रकारचं संरक्षण तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटते. अजून बऱ्याच जिम्मेदारी टाकलेल्या आहेत लँडलॉर्ड. लँडलॉर्डने घराचं एकदम म्हणजे रेंटेबल प्रिमायसेस मध्ये ठेवायचा. जर काही खर्च करावा लागत असेल तर त्याने करायचा त्याच्यामध्ये. म्हणजे जे काही करणं गरजेचं आहे ते करावं लागतं. महाराष्ट्र भाडं नियंत्रण कायद्यामध्ये तुम्ही जसं आता सांगितलं की भाडेकरूला काय संरक्षण मिळतं तसंच घरमालकाला सुद्धा काय संरक्षण यामध्ये आहे. हो. तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की बॅलन्सिंग ऑफ इंटरेस्ट करणारा कायदा आहे. म्हणजे फक्त आपण एकाला वर उचलू शकत नाही, कारण रिअल इस्टेट हा म्हणजे क्षेत्र आहे ज्याच्यातनं आपल्या सरकारचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त इन्कम असतं किंवा आपल्या जीडीपीचा क्षेत्राचा मोठा वाटा हा रिअल इस्टेट क्षेत्रात नाही. बरोबर. त्यामुळे लोकांनी जास्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. मग यामुळे आपण त्याची सुद्धा त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. काही ग्राउंड्स आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत की ज्या ग्राउंडवर त्याच्यामध्ये आपण तुम्ही टेनंटला घराच्या बाहेर काढू शकता. आता हे ग्राउंड सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे असं आहे, म्हणजे मी नेहमी म्हणजे विद्यार्थ्यांना वगैरे सांगत असताना मी सांगत असतो की भाडेकरू आणि घरमालकाचं रिलेशन म्हणजे अगदी असं नवरा बायको सारखं रिलेशन आहे. जर समजा ते याच्यासारखं असेल म्हणजे भाडे करार जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केला असेल तर आपल्या मॅरेज ऍक्ट मध्ये जसं तुम्ही काहीतरी कारण दिल्याशिवाय एकदम असं सोडून देऊ शकत नाही. बरोबर. तर त्या पद्धतीने आपल्या भाडेकरूचा जो आपला कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही त्यांनी कारण दिलेले आहेत. समजा याच्यामध्ये पहिला आहे की जर समजा तो काहीतरी शेजारच्यांना न्यूसन्स करत असेल तर तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. जर समजा त्याच्यामध्ये अजून असं असेल की त्याच्यामध्ये त्याने जर समजा तुमचं भाडं देत नसेल समजा तर ते 6 महिन्यानंतर जसं मी तुम्हाला ड्युरेशन सांगितलं अशा पद्धतीने तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. त्यानंतर जर समजा तुमच्या घराचं काही डॅमेज करत असेल म्हणजे घराचं काही नुकसान झालेलं असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. आणि कायदा एवढा ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे
की म्हणजे समजा तुम्ही घरामध्ये एसी बसवला तर तो लगेच येऊन डॅमेज झाला असं म्हणू शकत नाही. बरोबर. जर समजा घरामध्ये तुम्ही आपलं एखादी विंडो ओपन केला, खिडकी ओपन केली समजा व्हेंटिलेशनसाठी, तर तो डॅमेज झाला म्हणू शकत नाही. किचन म्हणजे बांधला असेल, इथपर्यंत लहान लहान गोष्टी कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. काय डॅमेज म्हणायचं, तुम्ही कोणत्या ग्राउंडवर त्याला बाहेर काढू शकता, या अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर आहे. समजा कधी कधी घरमालकाला काय करायचं असतं की काहीतरी कन्स्ट्रक्शन करणं आवश्यक असतं, काहीतरी रिपेअरिंग करायची असते, तर तुम्ही रिपेअरिंगच्या ग्राउंडवर सुद्धा काय करू शकता, घरमालकाला म्हणजे त्या भाडेकरूला तुम्ही बाहेर काढू शकता. पण याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच, आता मी जसं म्हटलं की तुम्हाला कायदा हा कन्स्ट्रक्शन नवीन, जर समजा तुम्हाला नवीन घरं वगैरे बांधायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा कायदा एनकरेज करतो. पण तुम्ही त्याला जर समजा घराच्या बाहेर काढत असाल एखाद्या भाडेकरूला आणि तुम्ही नवीन घर बांधत असाल तर नवीन घरामध्ये परत येण्याचा सुद्धा त्याचा काय आहे, त्याच्यामध्ये अधिकार आहे. आणि ह्याच्यामध्ये भाडेकरू तुम्हाला एक 6 महिने अगोदर त्याने तुम्हाला नोटीस द्यायला पाहिजे की असं असं म्हणजे मी परत तुमच्या घरामध्ये येण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. मग हे झाल्यानंतर घर मालकाने ज्यावेळेस घर कंप्लीट झालं नवीन, तर त्यावेळेस लगेच त्याने परत फोन याला काय करायचं की परत नोटीस द्यायची की घर कंप्लीट होत आहे आणि तुम्ही घरामध्ये येऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये जर समजा भाडेकरू जर समजा राहायला आला नाही तर अशा वेळेस म्हणजे त्या भाडेकरूला सुद्धा आपण शिक्षा देण्यासाठी काय केलेलं आहे की तुम्हाला 3 पट त्याच्यामध्ये रेंट लावला जाईल. मग म्हणजे ते तुम्हाला कोर्ट त्याच्यामध्ये वसूल करून देईल 3 पट रेंट. आणि घरमालकाला जर समजा घरमालक जर त्याला बोलवत नसेल तर घरमालकाला तर कायद्यामध्ये पनिशमेंट आहे, शिक्षा आहे. म्हणजे जसं आपण नेहमीच आता सह्याद्रीने हा विषय घेतलेला आहे की कायदा लोकांना त्याच्यामध्ये माहिती असला पाहिजे. कायद्याच्या बाबतीत असं आहे की म्हणजे कायदा मला माहिती नव्हता असं आपण डिफेन्स कायद्यामध्ये घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही काहीतरी गुन्हा करणार, कोर्टात जाऊन म्हणणार की मला कायदाच माहिती नव्हता, बरोबर, अशा प्रकारचा आपण डिफेन्स घेऊ शकत नाही. बरोबर सर. तुमच्याकडनं हा मुद्दा मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पण आपल्याला एक फोन येतोय सोलापूरहून. गोरखनाथ आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. मी गोरखनाथ दिगेकर कासा सोलापूर इथून बोलतोय. बोला. तर माझा असा प्रश्न आहे की जर एखाद्या व्यक्तीला भाडेकरू घर भाड्याने द्यायचं असेल तर कुठले कागदपत्र लागतात? आणि दुसरा असा प्रश्न आहे की जर भाडेकरूला भाडे देत असेल तर कुठल्या तत्वावर त्याला द्यावं लागतं? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा पहिला प्रश्न होता की जर जागा भाड्याने द्यायची असेल तर कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुमचा जो प्रश्न आहे की कागदपत्र आपले त्याच्यामध्ये कोणते असले पाहिजेत, तर जागा भाड्याने देताना तुम्हाला असे त्याच्यामध्ये म्हणजे कागदपत्र असे काही लागत नाही त्याच्यामध्ये. पण जो भाडेकरू आहे ठीक आहे त्याच्याकडनं मात्र तुम्ही म्हणजे व्हॅलिडी तुमचं त्याचा आयडी प्रूफ आहे ते तुम्ही घेणं आवश्यक आहे. त्याचं म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. म्हणजे घरमालक तर तुमची जागा तिथे आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काही असं काही म्हणजे तुम्ही काय फ्रॉड वगैरे करणार नाहीयेत. बरोबर आहे. पण जो भाडेकरू आहे त्याचं त्याच्यामध्ये प्रॉपर व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण एखाद्या अननोन व्यक्तीला त्याच्यामध्ये आपण घर भाड्याने देतो, त्याचा आयडी वगैरे आपण त्याच्यामध्ये बघितलेला नसतो आणि उद्या काहीतरी आपल्या घरामध्ये इमोरल गोष्टी झालेल्या असतात. कारण बरेच घरमालक आपल्या घराच्या सगळे काही घराच्या जवळ राहत नाहीत. बरोबर आहे. मग आपल्याला कल्पना नसते की आपल्या घरामध्ये काहीतरी इलिगल पर्पजसाठी वापरलं जाते. तर त्यामुळे तुम्ही त्याचा आयडी प्रूफ त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. त्याचा तुमच्याकडे नंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जे समजा तुमचं घराचं जे लाईट बिल आहे ठीक आहे हे जरी समजा त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही म्हणजे अग्रीमेंट त्याच्यामध्ये तुमचं कंप्लीट होऊ शकतं. बरोबर आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न इथे मला विचारायचा आहे की जो करार होतो भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये, या करारासाठी कायद्याअंतर्गत काय तरतुदी आहेत किंवा हा करार करत असताना काय काळजी घेणं दोघांनीही आवश्यक आहे? ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला त्याच्यामध्ये म्हटलं की आपल्याला कायदा माहिती नसतो. आता आपण बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीला असंच आपल्या घरामध्ये ठेवतो, पण आपल्याला हे माहिती नाही की जर समजा तुम्ही एखाद्या भाडेकरूला घरामध्ये ठेवत असाल आणि जर तुम्ही तसा भाडे करार केलेला नसेल तर अशा वेळेस हा कायद्यामध्ये गुन्हा आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण करार न करता जर समजा एखाद्या व्यक्तीला घरामध्ये ठेवतो तर कायद्याने तो गुन्हा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा आता भांडण जर तुमचं दोघांचं झालं तर भांडण झाल्यानंतर हा व्यक्ती म्हणतो की मी असं ठरलं होतं आमचं, तो भाडेकरू म्हणतो नाही नाही असं नाही ठरलं होतं, असं ठरलं होतं. मग अशा वेळेस कायदा सांगतो की जर तुमच्याकडे करार नसेल तर मग भाडेकरू जो म्हणते ते ऐकलं जाईल. अच्छा. म्हणजे भाडेकरूचं जे कंटेन्शन आहे, भाडेकरूचं जे पॉईंट आहे ते त्याच्यामध्ये ऐकलं जाईल, ग्राह्य धरलं जाईल. आणि त्यानंतर ही जिम्मेदारी सुद्धा आपल्या कायद्याने काय केलेली आहे की घरमालकावर टाकलेली आहे. म्हणजे आपण घेताना पैसे घेतो भाडेकरूकडनं की तू सुद्धा रेंट अग्रीमेंटला 2,500 रुपये लागतात वगैरे आणि हे तुम्हाला सुद्धा अर्धे द्यावे लागतील. पण कायद्याची जी जिम्मेदारी टाकलेली आहे ती घरमालकावर टाकलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की काळजी काय घ्यायला पाहिजे, तर काळजी आता तुम्ही समजा 2 प्रकारचे त्याच्यामध्ये करार आहेत. म्हणजे असे बऱ्याच प्रकारचे समजा लीजचं सुद्धा अग्रीमेंट तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टनुसार करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रेंट अग्रीमेंट आपल्या महाराष्ट्राचा जो हा म्हणजे भाडे नियंत्रणाचा जो करार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही भाडे करार सुद्धा करू शकता आणि लिव्ह अँड लायसन्सचा अग्रीमेंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता.
तर आता भाडे करार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला म्हणजे अशा गोष्टींची माहिती असायला पाहिजे की रेंट कंट्रोल जो कायदा आहे हा कायदा 1999ला बनवला. त्यावेळेस हा एकदम म्हणजे कामाचा होता किंवा खूपच जास्त महत्वाचा होता. बऱ्याच लोकांनी त्यावेळेस म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर रेंट अग्रीमेंट बनवून भाड्याने लोकांना दिला सुद्धा. बरोबर. पण आज जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर्टी समजा तुम्हाला रेंट वाढवायचं आहे, मार्केट प्राइस जर तुम्ही पाहिलं आज मुंबई सारख्या आपल्या एरियामध्ये 2018 साली तुम्ही इन्फ्लेशन पाहिलं, महागाई जर पाहिली तर भाडे 2018 साली म्हणजे 18 पटीने वाढले होते. बरोबर आहे सर. महागाई आणि भाडेवाढ या विषयावर सुद्धा मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी एक फोन घेऊयात. जामखेडहून दादा उबाळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, आपला आवाज. हो येतोय मॅडम. बोला, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की घर मालकाने जर भाडेकरूचे डिपॉझिट वेळेवर परत दिले नाही तर त्याबद्दलची तक्रार कोणाकडे केली पाहिजे, त्याबद्दल सांगा सर. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न असा आहे की जर डिपॉझिट घरमालकाने वेळेवर परत दिलं नाही तर त्या संदर्भात तक्रार कुणाकडे करावी. ठीक आहे. तर आपला जो रेंट कंट्रोल कायदा आहे याच्यामध्ये जे तुमचा जे त्याच्यामध्ये वाद आहे, तर पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागेल की आपला त्याच्यामध्ये जो एरिया आहे म्हणजे समजा मुंबई एरिया आहे म्हणजे आपला रेंट कंट्रोल कायदा सगळ्या ठिकाणी लागू होत नाही. तर याच्यामध्ये तुमचा जर समजा मुंबईच्या एरियामध्ये असेल त्याच्यामध्ये तर आपल्याकडे स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत, तर तिथे त्याचं ज्युरिडिक्शन आहे. जर समजा त्याच्यामध्ये तुमचा जर एरिया म्हणजे मुंबईच्या बाहेर जर कुठल्या एखाद्या ह्याच्या ठिकाणी असेल जिथे स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत, म्हणजे जिथे जिथे स्मॉल कॉजेस कोर्ट आहेत त्या कोर्टामध्ये तुम्हाला त्याच्या जाऊन तक्रार करावी लागेल. आणि जर समजा तुमचं त्याच्यामध्ये लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट असेल, आता हे मी तुम्हाला म्हटलं की रेंट अग्रीमेंटपेक्षा लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट हे कायम त्याच्यामध्ये फायदेशीर आहे. ह्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊ शकता. म्हणजे सध्याच्याला जर तुम्ही पाहिलं तर जे अग्रीमेंट वगैरे होत आहेत सगळीकडे हे 90% लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट आहेत. तर ह्याच्यानुसार तुमच्या अग्रीमेंटमध्ये जर तुम्ही लिहिलेलं असेल की एवढं डिपॉझिट आहे आणि एवढं डिपॉझिट त्याच्यामध्ये मला भेटलेलं नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही लगेच कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊ शकता आणि कॉम्पिटंट अथॉरिटी तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच त्याच्यामध्ये समरी पद्धतीने तुम्हाला लगेच म्हणजे जसं कोर्टाची किचकट प्रोसिजर आहे ती प्रोसिजर त्याला लागू होत नाही. बरं, पण मग ही तक्रार केल्यानंतरची प्रोसिजर काय आहे नेमकी? म्हणजे तक्रार केल्यानंतर साधारण किती महिन्यात किती दिवसात आपल्याला परत मिळू शकतात किंवा त्याबद्दल काय सांगाल, प्रोसेस बद्दल? ठीक आहे. तर म्हणजे आपली कोर्टाची जर तुम्ही प्रोसेस पाहिली तर ती किचकट आहे, ती लांबच जाते त्याच्यामध्ये समन्स वगैरे पाठवणे वगैरे. पण तुमचं लिव्ह अँड लायसन्सचा अग्रीमेंट असेल, सरळ सरळ तुम्ही प्रॉपर पद्धतीने अग्रीमेंट बनवलेलं असेल, तर अशा वेळेस तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी गेला तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करून दिल्या जातील. हे थोडंसं आता वाढत जाऊ शकतं त्याच्यामध्ये, पण साधारणतः तुम्हाला त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटंट अथॉरिटीमध्ये रिलीफ भेटून जाते. बरोबर बरोबर. तुम्ही मगाशी सांगत होतात की महागाई आणि त्यामुळे होणारं म्हणजे भाड्यामध्ये होणारी वाढ याचा नेमका काय संबंध आहे आणि या संदर्भामध्ये कायद्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत? ठीक आहे. तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत होतो की म्हणजे आपण भाडेवाढ किती करू शकतो. कायद्याने सांगितलेलं आहे की तुम्ही वर्षाकाठी तुम्ही 4% भाडेवाढ फक्त करू शकता. पण तुम्ही सध्याच्याला मार्केट रेटनुसार जर तुम्ही बघितलं म्हणजे आपल्या मुंबई सारख्या एरियामध्ये साधारणतः 12% 15% तर रेंट ह्याच्यामध्ये वाढतच असतात. आणि हे सगळं आता ज्याच्यासाठी प्रमाण भाड्याच्या तरतुदी लागू होत नाहीत तिथे तुम्ही आपलं म्हणजे 4% तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागेल, म्हणजे तिथे तुम्हाला जिथे लागू होता तिथे तुम्हाला 4% वाढू शकता. बरोबर. पण नवीन बिल्डिंग वगैरे तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की एखादा टेनंट तुम्ही 10 म्हणजे समजा 5-6 वर्षाखाली ठेवलेला आहे, त्याचं भाडं म्हणजे समजा 500 रुपये 600 रुपये आहे आणि जर तुम्ही बाहेर जाऊन मार्केट व्हॅल्युएशन जर तुम्ही पाहिलं तर ते त्याच्यामध्ये फार म्हणजे 30,000 40,000 पर्यंत जाऊ शकतं. एवढा फरक सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतो. तुम्ही वर्षाकाठी फक्त 4% भाडेवाढ करू शकता. आणि जर समजा तुम्ही काहीतरी घरामध्ये काहीतरी वेगळ्या सुविधा दिल्या, समजा काही नवीन त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलं तर असं असेल तर तुम्ही फक्त 15% भाडेवाढ करू शकता. आणि याच्यानंतर अजून एक प्रकारची भाडेवाढ आपल्या कायद्यामध्ये सांगितलेली आहे आणि ती फक्त टेम्पररी पिरियडसाठी आहे. ओके. आणि टेम्पररी पिरियडसाठी तुम्ही फक्त 25% पर्यंत काय करू शकता, भाडेवाढ करू शकता. म्हणजे तुम्ही जे काही समजा घरामध्ये रिस्टोरेशन केलेलं आहे म्हणजे काही खर्च केलेला आहे तेवढ्यासाठी फक्त. म्हणजे कायदा या बाबतीत अशी कॅप ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही महागाई बाहेर किती जरी वाढली तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भाडेवाढ करू शकत नाही. बरं, ओके. तुमच्याकडून आणखीन काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहेत, पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त हॅलो सह्याद्री, सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. भाडे करार, समस्या आणि निवारण या विषयावर आज आपण चर्चा करतोय. अंबरनाथहून श्रीकृष्ण पाडगावकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मी डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर, अंबरनाथ. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की
जेव्हा एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर भाड्याने एखादी गोष्ट हवी, एखादा जागा हवी असते, तेव्हा साधारणतः 11 महिन्यासाठी करार केला जातो. पण एखाद्या संस्थेला जर एखादी जागा जर भाड्याने पाहिजे असेल तर तो जास्तीत जास्त किती वर्षासाठी करार करता येतो? बर. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा स्टॅम्प पेपरवर एखादा भाडे करार केला जातो तर तो अधिकृत धरला जातो का? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे एखाद्या संस्थेला जर जागा भाड्याने घ्यायची असेल तर ती किती काळासाठी आपण घेऊ शकतो, आणि दुसरा प्रश्न आहे त्यांचा की स्टॅम्प पेपरवर एखादा जर करार झाला असेल तर तो किती अधिकृत धरला जातो कायद्याअंतर्गत. ओके. तर याच्यामध्ये सर तुमचा पहिला प्रश्न जो आहे की म्हणजे 11 महिन्यासाठी आपण हे घेऊ शकतो. तर 11 महिन्यासाठी आपण म्हणजे आपल्या वेगळ्या कारणासाठी त्याच्यामध्ये करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला असा जास्त टाइम पिरियडचा असं काही लिमिटेशन याच्यामध्ये आपल्याला नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे टेनन्सी फॉर लाईफ अशा प्रकारचा सुद्धा कन्सेप्ट आपल्याकडे त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे मुलं जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये रेंटच्या घरावर त्याच्यामध्ये काय करू शकतात, क्लेम करू शकतात. बरोबर. त्यांचा प्रश्न होता की एखाद्या संस्थेला जर जागा भाड्याने घ्यायची असेल तर किती वेळाचं अग्रीमेंट ते करू शकतात. तर अग्रीमेंटला तुम्हाला त्याच्यामध्ये असं लिमिटेशन नाहीये कायद्यामध्ये की तुम्ही एवढ्या वर्षाचं करू शकता. म्हणजे तुम्हाला समजा जेवढ्या ह्याच्यासाठी लागू शकतो तुम्ही समजा वर्षामध्ये सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही असा अग्रीमेंटचा म्हणजे पिरियड हे न सांगता ओके म्हणजे आपण टेनन्सी म्हणजे कंटिन्यू ज्याला राहू शकतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अग्रीमेंट करू शकता. तुम्हाला कायदा असं कुठेही सांगत नाही की एवढ्याच वर्षाचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे अग्रीमेंट. बर. म्हणजे तो तुमच्या त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे. बर. आणि दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की स्टॅम्प पेपरवर समजा त्याच्यामध्ये असेल तर त्याला त्याच्यामध्ये किती अधिकृत धरलं जातं. तर आता कायदा या बाबतीत एकदम क्लिअर आहे की तुमचं अग्रीमेंट जे आहे त्याच्यामध्ये असं रजिस्टरच असलं पाहिजे. बर. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्टर करत असाल प्रॉपर पद्धतीने तरच त्याच्यामध्ये त्याला ग्राह्य धरलं जाईल. आणि हे अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये असेल तर कायद्याच्या जेव्हापासून कायदा अस्तित्वात आला त्या तारखेपासून तुम्हाला पुढे त्याला जर काही कायद्यामध्ये जर काही मदत तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ते रजिस्टर प्रॉपर पद्धतीनेच असायला पाहिजे. फक्त आपण स्टॅम्प पेपरमध्ये त्याच्यामध्ये जर करत असू म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत असतो तर ह्याची त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे टेनंटला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल. ओके. पण घरमालकाला त्याच्यामध्ये असा काही फायदा होणार नाही. बरोबर आहे सर. महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा जो आहे तर या कायद्याअंतर्गत भाडेकरू आणि घरमालक या दोघांना काय काय अधिकार दिलेले आहेत या कायद्याअंतर्गत, आणि जर या अधिकारांचं उल्लंघन होत असेल किंवा कराराचं योग्य रीतीने पालन होत नसेल तर कुठे दाद मागितली जाऊ शकते, आणि साधारण ही प्रोसेस पुढे दाद मागितल्यानंतरची न्याय मिळेपर्यंतची प्रोसेस काय आहे. तर आता म्हणजे प्रश्न हा अतिशय म्हणजे महत्वाचा आहे की जर समजा आपल्याला अधिकार आपल्याला काय काय आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला काय काय अधिकार असायला पाहिजे. तर भाडेकरू म्हणून म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला म्हणजे आपल्या घरामधून एकदम आपल्याला असं कोणी म्हणजे विदाऊट हे करून बाहेर काढू शकत नाही. ठीक आहे. तर पहिला अधिकार तर तुमचा तो आहे जो मी तुम्हाला थोड्या खाली सांगितला की तुम्हाला इव्हिक्शन जर करायचं असेल तर त्याला प्रॉपर पद्धतीनेच प्रोसिजरनेच करावं लागेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी ग्राउंडमध्ये त्याला दाखवावं लागेल. आणि अजून जर समजा ह्याच्यामध्ये विस्तृत पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर ग्राउंड म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक एवढे त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे ग्राउंड बनवताना. समजा तुमच्या म्हणजे आता बऱ्याच वेळेस आपल्याला समजा मुलाचं लग्न झालं असेल तर मुलाचं लग्न झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये म्हणजे एकाचे 2 हात 2चे 4 हात झाल्यानंतर आपल्याला स्वतःला त्याला घर लागू शकतं. तर तो पर्सनल म्हणजे मला स्वतःला लागते म्हणून घर तो त्याच्यामध्ये मागू शकतो. तर अशा जर समजा असं जरी समजा तो घर मागत असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे भाडेकरू एकदम त्याच्यामध्ये त्याला घर मिळणार नाही. त्याला भाडे म्हणजे घरमालकाला हे सिद्ध करावं लागेल की मला जो त्रास होणार आहे हा भाडेकरूपेक्षा जास्त आहे. एवढं सिद्ध केल्याशिवाय त्याच्यामध्ये घरमालक त्याच्यामध्ये घर घेऊ शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. पुढचा फोन घेऊयात. सलीम खान औरंगाबादहून आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हॅलो. विचारा, प्रश्न विचारा. प्रश्न माझा हा आहे की सरांना हे विचारायचं की वडील पार्लोची जे जागेवरती जे लोकांनी हे करून ठेवलेले आहे कब्जा, आणि त्यावर ते भाडं नाहीये काही नाही, आता त्या लोकांना मग कोण्या पद्धतीनं खाली करावं लागेल. ओके. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित जी जागा आहे आणि त्यावर जर कोणी ठाण मांडून बसलं असेल तर त्या संदर्भात नेमकं काय करणं गरजेचं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्या कायद्याचा ह्याचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुमचा अगोदर तो तुमचा भाडेकरू त्याच्यामध्ये जर असेल तर तुम्हाला या कायद्यामध्ये असं काही संरक्षण मिळेल. अदरवाईज तुम्ही जर समजा अशा पद्धतीने कब्जा वगैरे जर असेल
तर तुम्हाला बाकी जे आपले दिवाणीचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला ते घर त्याच्यामध्ये रिकवर करावं लागेल. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जसं तुमच्याकडे जर टायटल असेल त्या प्रॉपर्टीचं तर तुम्ही टायटलचा सूट त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्टनुसार तुम्ही टाकू शकता. ओके. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ओनरशिप प्रूव्ह करून तुम्हाला फक्त ते मागावं लागेल. आणि जर समजा ते असं घराच्या ह्याच्याच्या बाबतीत असेल, म्हणजे भाडेकरूच्या बाबतीत जर असेल, तर आपल्याकडे तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळेस आपण आपल्या मुंबई एरियामध्ये वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे बऱ्याच जुनाट बिल्डिंग झालेल्या आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे लोकांच्या सुरक्षेची सुद्धा त्याच्यामध्ये काळजी नाही आहे. बरोबर. त्याचे काम त्याच्यामध्ये करायचे तर ते काम त्याच्यामध्ये कोणी करत नाही आहे. म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये झालेले आहेत. पण आता हे सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर ते घर रिकवर करायचं असेल तर तुम्हाला ते एवढ्या अशा पद्धतीने तुम्हाला ते रिकवर करता येत नाही. तुम्हाला ते जर म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये अगोदर जर तो भाडेकरू असेल आणि तुम्ही जर टेनंट असाल आणि तो तुम्हाला आता जर भाडं देत नसेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये कॅप्चर करू शकता, म्हणजे तुम्ही ते घेऊ शकता. बरोबर. म्हणजे मला इथे येताना सुद्धा एका नाही आता प्रश्न विचारला, म्हणजे मी त्यांना सांगितलं की सह्याद्रीमध्ये या विषयावर मी बोलायला जातो, तर त्याने मला हाच प्रश्न विचारला की म्हणे सर भाडेकरू आपल्या घरावर कब्जा करू शकतो का? म्हणजे घरमालकांच्या मनामध्ये एक हा प्रश्न असतो, भीती असते की म्हणजे आपण हा माझ्या घरावर कब्जा करेल का जास्त दिवस राहिला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तो किती दिवस जरी त्याच्यामध्ये राहिलेला असेल, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस पाहतो की काही ज्या पब्लिक ट्रस्ट असतात ज्या समाजासाठी काहीतरी म्हणजे देणं लागतात म्हणून त्यांच्याकडे प्रॉपर्टी काय करतात की म्हणजे अशा कमी रेंटवर देतात, नॉमिनल रेंटवर, म्हणजे ₹1 टोकनवर वगैरे प्रॉपर्ट्या भाड्याने दिल्या जातात. बरोबर. तर अशा वेळेस सुद्धा ते काय करतात की ₹1 तरी त्याच्यामध्ये भाडं ठेवतात. आणि हे जर तुम्ही त्याच्यामध्ये भाडं घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी निश्चितच रिकव्हर करू शकता. पण जर तुम्ही समजा त्या प्रॉपर्टीतनं तुम्हाला काही भेटतच नसेल, म्हणजे आपल्याकडे शेतीच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं प्रश्न असतं की माझी शेती एवढे दिवस याच्याकडे राहिली तर मग हा काय करेल, कब्जा करेल. पण ज्या क्षणापर्यंत तुम्ही त्या शेतीतनं काहीतरी इन्कम त्याच्यामध्ये तुम्ही घेत आहात किंवा त्या शेतीमधनं तुम्ही काहीतरी समजा म्हणजे पीक घेतात, समजा 1/3 मला दे, म्हणजे 1/3 मला दे, असं जरी समजा होत असेल तरी सुद्धा तुमच्या घरावर तुम्ही कोणी कब्जा करू शकत नाही. पण जसं तुम्ही सांगितलं की कब्जा करून बसलेला आहे, खूप दिवस झालेला आहे, तर कायद्यामध्ये असं सुद्धा आहे की जो कायद्यामध्ये म्हणजे हे आहे म्हणजे हुशार आहे किंवा ज्याला आपल्या अधिकाराची जाणीव आहे, कायदा फक्त त्याचीच मदत करतो. तुम्ही जर खूप वर्ष समजा निग्लेक्ट राहिले तर कायदा तुमची त्याच्यामध्ये मदत करत नाही. बरोबर आहे. सर तुम्ही सुद्धा मगाशी उल्लेख केलात तो म्हणजे लिव्ह अँड लायसन्सचा. आजकाल आपण बघतोय की भाडे करार न करता अनेक जण लिव्ह अँड लायसन्सकडे वळतायत. तर यामागची नेमकी कारणं काय वाटतात तुम्हाला? तर कारण याच्यामध्ये असं आहे मॅडम की समजा आपलं तुम्ही साधा भाडे करार जर करत असाल तर ते कोर्टाकडे जातं, तुमचं त्याचं ज्युरिडिक्शन कोर्टाकडे जातं. तुम्हाला दाद मागण्यासाठी म्हणजे आपलं सिव्हिल जे ज्युनियर डिव्हिजन जे आहे, म्हणजे दिवाणी कनिष्ठ स्तरचं जे न्यायालय आहे याच्याकडे तुम्हाला जावं लागतं. मग कोर्टामध्ये गेलं की ती प्रोसिजर त्याच्यामध्ये जी अशी वाढत चालते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लवकर त्याच्यामध्ये रिलीफ भेटत नाही. आणि लिव्ह अँड लायसन्सचं जे असं आहे म्हणजे आपल्या हा जो रेंट कंट्रोलचा कायदा आहे याच्या 24व्या सेक्शननुसार तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, कॉम्पिटंट अथॉरिटीकडे जाऊ शकता. आणि कॉम्पिटंट अथॉरिटीमध्ये म्हणजे आपला समजा डेप्युटी कलेक्टरच्या वरचा लेवलचा व्यक्ती असेल त्याला आपण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून हे करू शकतो. किंवा एखादा 5 वर्ष प्रॅक्टिस झालेला एखादा वकील असेल त्याला आपण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट करू शकतो. किंवा एखादा दिवाणी न्यायाचा कनिष्ठ स्तरचा जो न्यायाधीश जो आहे याला आपण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट करतो. आणि यांची प्रोसिजर एवढी कडक आहे की म्हणजे ते लवकरात लवकर तुम्हाला पद्धतीने म्हणजे तुम्हाला जर तुमचं लिव्ह अँड लायसन्सचं जे अग्रीमेंट आहे या अग्रीमेंटनुसार तुम्हाला तुमच्या अग्रीमेंटनुसार तुम्हाला काय भेटेल त्याच्यामध्ये न्याय भेटेल. जे तुमच्या अग्रीमेंटमध्ये आहे की 11 महिन्याचा करार असेल तर त्या 11 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बाहेर काढलं जाईल. आणि जर समजा तुम्ही बाहेर काढत नसाल तर त्या भाडेकरूला त्या लायसन्स रेटच्या डबल पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुमचं 10,000 रुपयाचं भाडं असेल आणि तुमची केस समजा पुढचे 4 महिने चालली तर तुम्हाला ते 10,000च्या 4 पट तुम्हाला काय करायला लागेल त्याच्यामध्ये म्हणजे डबल तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तुम्हाला 80,000 रुपये त्याच्यामध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी लगेच्या लगे मिळवून देते. म्हणजे लायसन्स अग्रीमेंट असेल तर तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला काय ठरवायचे त्याच्यामध्ये की कोणत्या ग्राउंडवर याला बाहेर काढणार, किती दिवसाची मी नोटीस देणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या अग्रीमेंटनुसार चालतील. बरोबर. पण जर समजा तुमचं त्याच्यामध्ये हे जर असेल भाडे करार जर असेल तर भाडे करार असेल तर मग हा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आपला त्याच्यामध्ये चर्चेमध्ये मला वाटतं त्यामुळे जास्त फायदेशीर ठरू शकतं लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट. बरोबर आहे. आपल्याला फोन येतोय पुण्याहून. अनघा लिमये आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. लिमये पुणे. बोला. मला असं विचारायचं आहे की आपण समजा घर मालक आहोत तर किरायेदार आहे त्यांना आपण अमुकच धर्माचे हवेत किंवा आहार पद्धती अशी नको अशी हवी असं म्हणू शकतो का कायद्याने का नाही म्हणू शकत?
बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. त्यांचा प्रश्न असा आहे की जर घरमालक आपण असू आणि आपण एखाद्याला घर भाड्याने देत असू तर धर्माविषयी किंवा इतर गोष्टींविषयी बंधनं कायद्यामध्ये आपण काही म्हणजे कायद्याअंतर्गत घालू शकतो की ती परवानगी आपल्याला नाही आहे? अतिशय म्हणजे सुंदर प्रश्न मॅडमने विचारलेला आहे, कारण या प्रश्नावर म्हणजे खरंच चर्चा होणं गरजेचं असं मलाही त्याच्यामध्ये वाटतं. फक्त घर भाड्याने देण्याचं असू द्या, म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं काही सोसायटीज अशा बांधलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः मी सुद्धा काल परवा त्याच्यामध्ये एक स्वतःसाठी रेंट मध्ये घ्यायला गेलो होतो, तर ते आपल्याला पहिल्यांदा आपलं नाव विचारतात. म्हणजे भाड्याने घर देताना जरी समजा आपण आपलं म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला नाव विचारत असू की तो कोणत्या धर्माचा आहे वगैरे, तर हे सगळं त्याच्यामध्ये आपल्या इक्वॅलिटीचा म्हणजे आपला जो समानतेचा अधिकार आहे आपल्या संविधानातला, याचं उल्लंघन आहे. तुम्ही भाडेकरूला एखाद्या धर्माच्या म्हणजे नावावर वगैरे तुम्ही असं जर घर देत असाल किंवा तो कुठल्या जातीचा आहे, लोक इथपर्यंत पाहत आहात. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच झालेलं असं मुंबई एरियामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं असतील. म्हणजे हे फक्त धर्मावर नाही आहे, म्हणजे आपण धर्मामध्ये बऱ्याच ठिकाणी वाटलेले गेलेलो आहोत, आपण जातींमध्ये वाटलेले गेलेलो आहोत. एवढंच नाही तर आपण प्रदेशामध्ये सुद्धा वाटलेले गेलो आहोत. तुम्हाला काही अशा सोसायटी सापडतील ज्या म्हणजे आम्ही एका पर्टिक्युलर बाहेरच्या राज्यात आलेलो आहोत, ही सोसायटीमध्ये फक्त आमचेच लोक राहणार. म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा ज्या गोष्टी आपल्याकडे होतात, म्हणजे सोसायटी घर विकताना असू द्या किंवा भाड्याने देताना असू द्या, तर या गोष्टी कायद्याने म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे हे नाही आहेत, परमिसिबल नाही आहेत. पण ज्यावेळेस तुमचा समानतेचा अधिकार होतो, समानतेचा अधिकार तुम्ही कोणाच्या विरोधात मागू शकता? तुम्ही सरकारच्या विरोधात मागू शकता. सरकार म्हणजे आपल्याकडे स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे आपली महानगरपालिका असू द्या, आपली ग्रामपंचायत असू द्या किंवा आपली त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, हे सगळे लोक असू द्या, हे सगळे स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येतात. तुम्ही यांच्या विरोधात तुमचा समानतेचा अधिकार मागू शकता. आता एखाद्या व्यक्ती स्वतःचं घर दुसरं कोणाला भाड्याला देणार आहे, तर आपण त्याच्यामध्ये समानतेचा अधिकार तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्या विरोधात तुम्ही मागू शकत नाही. हे निश्चितच चुकीचं आहे. पण एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या विरोधात आपण अशा प्रकारचा समानतेचा अधिकार आपण मागू शकत नाही. बरोबर. सर, मुंबईमध्ये आणि अजूनही काही भागांमध्ये पागडी सिस्टीम जी आहे ती अजूनही अस्तित्वात आहे. तर या कायद्याअंतर्गत या सिस्टीमचा काय रोल आहे किंवा याविषयी काय सांगाल, पागडी सिस्टीम विषयी? ठीक आहे. आता ही जी पागडी सिस्टीम आहे म्हणजे ही आपला महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. पागडी सिस्टीम म्हणजे काय हे एकदा थोडक्यात आम्हाला आधी सांगा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की आता जो घरमालक आहे तो घर भाड्याने देतानाच काय करतो की काहीतरी लमसम अमाऊंट त्याच्याकडनं घेतो. म्हणजे हा कायदा पारित होण्याच्या अगोदर 1999च्या अगोदर हे असं होतं की ही पागडी सिस्टीम इलिगल होती. म्हणजे हे चुकीचं होतं, हे कायद्यामध्ये मान्य नव्हतं, याला कायद्यात कुठेच किंमत म्हणजे कायद्यात काही व्हॅल्यूच नव्हती ह्याच्यामध्ये. याला एक तर तुम्ही घराचे मालक असू शकता किंवा तुम्ही घराचे एक तर टेनंट असू शकता. बरोबर. याच्या पलीकडे जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही रिलेशन पाहिजे असेल तर ते तुमचं या पागडी सिस्टीम मध्ये आहे. आणि खरं तर म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस हे स्थापन झालं त्यावेळेस एक प्रकारे इलिगल होतं. म्हणजे लोक काय करायचे की ह्याच्यामध्ये जे जास्त अमाऊंट दिलं जातं ते कॅशमध्ये दिलं जातं. मग ह्याच्यामध्ये तुमचा ब्लॅक मनी सुद्धा त्याच्यामध्ये काय व्हायचा, लोकांचा लपवला जायचा. म्हणजे समजा मी एखादा भाडेकरू आहे तर मी काय करणार की म्हणजे अशा पद्धतीने सुरुवातीला 1/3 पैसे वगैरे देणार, 30% पैसे देणार. म्हणजे घराची समजा किंमत 1 कोटी आहे तर मी 30 लाख अगोदर जमा करणार. आणि हे 30 लाख जमा केल्यानंतर मी त्याच्यामध्ये लँडलॉर्ड करणं एक त्याच्यामध्ये हे करून घेणार, म्हणजे गॅरंटी घेणार की किती जरी महागाई वाढली तरी मी भाडं वाढवणार नाही, किती जरी त्याच्यामध्ये काही परिस्थिती आली तर मी अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये बदल करणार नाही, तुला ज्या कंडिशनवर ठेवलेलं आहे त्या कंडिशनवरच मी ठेवेल. म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही त्या पगडी सिस्टीममध्ये अगोदर तुम्ही पैसे घेतलेले असतात. म्हणजे तुम्ही 30 लाख 40 लाख जे काही समजा अगोदर घेतलेले आहेत, जर 1 कोटीची जागा असेल तर तुम्ही 31 लाख रुपये अगोदर दिलेले असतात. आता हे मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आपल्याकडे जवळपास 6 लाख अशा फॅमिलीज आहेत. अच्छा. म्हणजे 30-40 हजार बिल्डिंग तुम्हाला मुंबईमध्ये ज्या जुनाट दिसतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पगडी सिस्टीम आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आता ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वाद काय झालेला आहे की आपल्याकडे मॉडेल टेनन्सी ऍक्ट आपण आणलेला आहे म्हणजे केंद्र सरकारने. पण आता लँड हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याकडे फिक्स आहे किंवा कोण काय करू शकतं, केंद्र सरकार कोणत्या विषयावर कायदे बनवू शकतं, राज्य सरकार कोणत्या विषयावर कायदे बनवू शकतं. आता घरमालकाच्या याच्यावर कायदे जर आपल्याला बनवायचे असेल तर हा अधिकार आहे राज्य सरकारचा. मग केंद्र सरकार ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिक नाही सांगू शकत की तुम्ही हे केलंच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी मॉडेल टेनन्सी ऍक्ट आणला, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपण राज्यामध्ये तो काय झाला नाही, इम्प्लिमेंट झाला नाही. पागडी सिस्टीम जे आहे ह्याच्या विरुद्ध जाणारा तो मॉडेल टेनन्सी ऍक्ट आहे. आपल्याकडे आपला रेंट कंट्रोलचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये लँडलॉर्ड सुद्धा सुरुवातीला पैसे घेऊ शकतो म्हणजे घर भाड्याने देताना. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो की पागडी सिस्टीम. आणि त्याच्यानंतर जर समजा टेनंटला जर समजा घर सोडायचं असेल तर आपल्याकडे हे सुद्धा अलाउ आहे. म्हणजे रेंट कंट्रोल कायद्यामध्ये हे सुद्धा हे आहे की समजा एखादा टेनंट घर सोडत नसेल कारण पगडी सिस्टीम मध्ये पैसे घेतलेले असं केलेलं आहे, मग लँडलॉर्ड त्याला 30 लाख रुपये ऑफर करू शकतो किंवा तुझे घेतलेले आहेत तू काय कर आता वापस घे पण घर त्याच्यामध्ये रिकामं कर. पण या पगडी सिस्टीमचा प्रॉब्लेम एवढा जास्त झालेला आहे सध्याच्याला
लोकांच्या जीविताची हानी होऊ शकते. ते जे पगडी सिस्टीमच्या जे बिल्डिंग आहेत कधी पडू शकते, धोकादायक धोकादायक आहे. इमारती असतात. कारण आता रेंट कंट्रोल कायदा सांगतो की तुम्ही किती टक्के वाढू शकता रेंट, 4%. आणि यांचं रेंट ज्या एरियामध्ये मुंबईच्या 60,000 रुपये रेंट आहे, म्हणजे तुम्ही दक्षिण मुंबई वगैरे जर तुम्ही बघितलं 60,000 रुपये रेंट आहे सगळीकडे, आणि ते पगडी सिस्टीमला फक्त 500 रुपये देतोय. ठीक आहे, सध्याच्याला आपण लाईट बिल सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त देतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला पगडी सिस्टीममध्ये असं वाटणारच नाही की घरमालक कोणता आहे आणि टेनंट कोणता आहे. बरोबर आहे. म्हणजे हा सुद्धा वाद त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि केंद्र सरकारसाठी याचं अडचण काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जीडीपी मध्ये आपल्या म्हणजे 25% जास्त आपल्या ह्याचा रिअल इस्टेट क्षेत्राचा त्याच्यामध्ये काय आहे, रोल आहे. आणि हा एवढा त्याच्यामध्ये असताना सुद्धा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा खिडकी बसवायची तर घरमालक तिथे कधीच खिडकी बसवायला जाणार नाही. अच्छा. कारण 4% वाढू शकता. आता 100 रुपयाचं 4% वाढवलं म्हणजे 104 रुपये होतं. एक साधा आपल्याला त्याच्यामध्ये कलर जरी करायचा असेल, एक नळ जरी बसवायचा असेल आपल्याला त्याच्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला 100-200 रुपयापर्यंत जातं. बरोबर आहे. म्हणजे लँडलॉर्डने जर समजा त्या घरामध्ये आता ते घर असे झालेले आहेत की त्याच्यामध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये तरी खर्च लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही त्याचं रिस्टोरेशन करू शकत नाही. आता पगडी सिस्टीममध्ये जे घर आहेत त्याच्यामध्ये 100 रुपये भाडं आहे, तुम्ही त्याचं 25% जरी वाढवलं तरी सुद्धा ते 125 रुपये होतं. बरोबर आहे. म्हणजे लँडलॉर्डचं आयुष्य गेलं तरी त्याला त्याच्यामध्ये पैसे फेडणार नाहीत. त्यामुळे तो त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा त्याच्यामध्ये खर्च करायला तयार नाहीये. बरोबर. आणि ही जी पगडी सिस्टीम आहे याच्या विरोधात त्याच्यामध्ये आपण हा मॉडेल टेनेसी ऍक्ट आणलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की लोक विरोध सुद्धा करतात. ह्या ज्या 6 लाख फॅमिलीज आहेत, हे 6 लाख फॅमिलीज म्हणजे सरकारचे वोटर सुद्धा आहेत. 6 लाख फॅमिलीज म्हणजे, बर. आणि यांचा त्याच्यामध्ये अजिबात नाराजी करायची नाहीये. आपल्या म्हणजे पॉलिटिकल पार्टी याच्या विरोधात त्यांनी आंदोलन सुद्धा केले. बरोबर आहे. या कायद्याविषयी आपण पुन्हा एकदा विस्तृत चर्चा करूयात, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री, फक्त सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीच्या भागामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. भाडे करार, समस्या आणि निवारण या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक हर्षद कराड सर. सर, तुम्ही विश्रांतीपूर्वी एका कायद्याचा उल्लेख केला होतात, मॉडेल टेनन्सी लॉ. तर या कायद्याविषयी आम्हाला थोडी विस्तृत माहिती द्या आणि या कायद्याअंतर्गत नेमक्या काय काय तरतुदी आहेत. तर जसं की तुम्हाला मी म्हटलं की आपला जो लँड आहे हा राज्याचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे याच्यावर कायदा बनवण्याचा जो अधिकार आहे आपल्याकडे संविधानानुसार तो फक्त आपल्या राज्य सरकारकडे आहे. आणि केंद्र सरकारला किती जरी याच्यामध्ये इच्छा असली तरी सुद्धा केंद्र सरकार त्यांचा कायदा आपल्या राज्यावर लादू शकत नाही. बरोबर. म्हणजे राज्याचे आपले स्वतःचे त्याच्यामध्ये काय आहेत, कायदे आहेत किंवा नियम आहेत. मग त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं की त्यांना गरज तर खूप वाटली की आता ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला ते पागडी सिस्टीम बद्दल सांगितलं. बरोबर. की म्हणजे एवढं जास्त धोकादायक झालेलं आहे, पण कायदा त्याच्यामध्ये काही रिलीफ देत नाही. कारण आता पगडी सिस्टीम आपल्या रेंट कंट्रोल ऍक्टने म्हणजे आपण लिगलाइज केलेली आहे, ती आता कायद्यामध्ये आहे. रेंट तुम्ही ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये तो मॉडेल टेनन्सी ऍक्ट आपण लागू करू, तुम्हाला हे जे जुन्या बिल्डिंग जे तुम्हाला मुंबईमध्ये सारख्या एरियामध्ये आपल्याला दिसत आहेत, याचं सुद्धा पोझिशन त्याच्यामध्ये लँडलॉर्ड वापस घेऊ शकतो. म्हणजे सध्याच्याला जर तुम्ही पाहिलं तर घरमालक या घरांचं पोझिशन वापस घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ते म्हणजे जे भाडेकरू आहेत ते मालक होऊन बसलेले आहेत. म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे की जर समजा एखादा आता व्यक्ती आहे तो सदन झालेला आहे, तो त्या जुनाट किंवा तिथे वास येताना अशा घरामध्ये राहू शकत नाही, तर तो काय करतो की आपलाच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला भाडे घेऊन ते त्यामध्ये ठेवतो. अच्छा. पण त्या घरावरचा जो क्लेम आहे तो त्याच्यामध्ये सोडत नाही. ओके. आणि ह्याच्यामध्ये लँडलॉर्डला सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही काही खर्च करू देत नाहीये त्याच्यामध्ये, कारण तो त्याच्यामध्ये खर्च केला तर त्याला तो वसूल होणार नाही. बरोबर. आणि तुम्ही जर समजा तो खर्च करत असले तुमचं भाडे सुद्धा त्याच्यामध्ये वाढू शकतं. यामुळे त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये अशा होत चाललेल्या आहेत. आणि मग अशी कोणतरी आपल्यामध्ये प्रश्न विचारला होता की जर समजा घरमालक जर समजा माझं डिपॉझिट देत नसेल तर मग मी त्याच्यामध्ये काय करायचं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये तुम्हाला म्हणजे असं स्पेसिफिक आपल्याला असं हे दिलेलं नाही. तुम्ही जेवढं डिपॉझिट आहे तेवढं कोर्टात जाऊन वगैरे मागू शकता. ठीक आहे, शेवटी जे तुमच्या हक्काचं आहे ते कुठे असं नसलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन मागू शकता. पण मॉडेल टेनन्सी ऍक्ट मध्ये ह्याच्यामध्ये खूप सुंदर प्रोव्हिजन्स आहेत. म्हणजे सध्या साधारणतः असं होतं की आपण आपले काही पैसे जमा केलेले असतात त्या व्यक्तीकडे, बरोबर, आणि पैसे जमा केल्यामुळे तो व्यक्ती आपल्याला त्याच्यामध्ये दंडमशाही करणे किंवा माझ्या घराचं हेच फुटलं तेच तुटलं याचा एवढा खर्च आला हे सगळं आला म्हणून तो ठेवून घेत असतो. बरोबर. पण मॉडेल टेनन्सी ऍक्ट मध्ये त्याच्यामध्ये पर्टिक्युलर अशा प्रोव्हिजन्स आहेत की तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही तुमचं डिपॉझिट समजा ठेवून घेतलं, आणि आता मुंबई सारख्या एरियामध्ये डिपॉझिट काही कमी नाहीये, म्हणजे डिपॉझिट लाखामध्ये डिपॉझिट आहे, तर तुम्हाला त्या डिपॉझिटच्या डबल पैसे द्यावे लागतील. म्हणजे कायदा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्ट्रिक्ट आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा कायदा त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा राज्य सरकार याच्यामध्ये याच्या विरोधातच आहे आपल्या त्याच्यामध्ये. की राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे पगडी सिस्टम वगैरे आहे, 6 लाख फॅमिलीज आहेत, आणि म्हणजे इनफॅक्ट लोकांनी आंदोलन सुद्धा केले या
मॉडेल टेनेसी ऍक्टच्या विरोधात. बर जूनमध्ये आपण त्याच्यामध्ये तो कायदा आला त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ते फक्त सांगितले की असा असा कायदा आहे, ज्या राज्याला वाटतं की आमचा कायदा योग्य आहे ते राज्य आमच्या ह्याच्याप्रमाणे काय करू शकतात, त्याला मान्य करू शकतात. ओके पण आपण मान्य तर केलाच नाही, पण आपण त्याच्या विरोधात निदर्शनं केले. म्हणजे केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये अशा अशा पद्धतीने चुकीचा आहे. पण आता साहजिकच आहे की म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कधीतरी कुठेतरी त्या ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी बदलाव होणं गरजेचं आहे. मॉडेल टेनेसी ऍक्ट मध्ये तुम्हाला मार्केट रेटनुसार तुम्ही रेंट चार्ज करू शकता. आता ते जुना जी बिल्डिंग आहे 500 रुपये रेंट आहे आणि त्याच्या बाजूची जर समजा नवीन बिल्डिंग असेल तर त्याच्यामध्ये 50,000 रुपये 60,000 रुपये रेंट आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला लँडलॉर्डला जर समजा आपल्याला प्रेरणा द्यायची असेल म्हणजे आपल्या लाईव्ह मिनिटचा एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टनुसार 1961 साली आपल्याकडे 95% जे लोक घर म्हणजे कन्स्ट्रक्शन जे व्हायचे हे मी कन्स्ट्रक्शन करतो, भाड्याने देतो आणि काहीतरी इन्कम त्याच्यामध्ये कमवतो अशा पद्धतीने व्हायचे. पण सध्याची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर जेवढे काही आपल्याकडे कन्स्ट्रक्शन होतात 95% कन्स्ट्रक्शन फक्त म्हणजे स्वतःच्या वापरासाठी होत असतात बरोबर. आणि 5% कुणीतरी फक्त वापरून म्हणजे भाडेकरूला देईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन होत आहेत. तर मॉडेल टेनेसी ऍक्ट केंद्र सरकारचा ज्यावेळेस म्हणजे इम्प्लिमेंट होईल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी बदलाव होईल आणि घरमालकाला सुद्धा एक शाश्वती असेल म्हणजे मला मी जे गुंतवतोय ते काहीतरी वापस भेटू शकतं. बरोबर. आणि आपल्या लोकांना मग आता जेवढे बुडणार लँडलॉर्ड नाहीये, हा एक दिलासा असेल. दिलासा असेल आणि लँडलॉर्डला जेवढी शाश्वती त्याच्यामध्ये जास्त भेटेल की आपल्याला याच्यात किती रिटर्न भेटू शकतो मग ते त्याच्यामध्ये जास्त प्रोत्साहन भेटेल त्यांना. बरोबर आणि आपल्याला सुद्धा अफोर्डेबल हाऊसिंग भेटेल, लोकांना घरांची कमतरता भासणार नाही. ठीक आहे, कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधायचं म्हणजे लोक त्याच्यात गुंतवणारे लोक सुद्धा पाहिजेत आपल्याकडे. बरोबर आणि हे सगळं आपण मॉडेल टेनेसी ऍक्ट नुसार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. बरोबर बऱ्याच म्हणजे सुंदर सुंदर प्रोविजन त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत की ज्या म्हणजे काळाची आपल्याला कुठेतरी गरज वाटतात म्हणजे अशा पद्धतीच्या प्रोविजन्स आहेत. म्हणजे नेहमीच असं होतं रेंट कंट्रोल कायद्याच्या बाबतीत नेहमीच असं होतं की एक 10-15 वर्ष झाले की तो कायदा असा जुनाट वाटायला लागतो. आणि सरकारच्या बाबतीत एवढं कुठलंही सरकार असेल तर ते थोडंसं निराशाजनक असतं म्हणजे आपल्याला कुठल्या सरकारबद्दल बोलायचं नाही. बरोबर पण हे नेहमीच होत असतं की सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये कान उघडणी करावी लागते की आम्ही आता तरी अशी आशा करतो, कारण सुप्रीम कोर्ट सुद्धा कायदे बनवायला सांगू शकत नाही. बरोबर आपल्याकडे ज्युडिशरीचं काम फक्त कायदे कसे आहेत वगैरे एवढं सांगणंच आहे. मग सुप्रीम कोर्ट फक्त शेवटी एवढं सांगतं की आम्ही आशा करतो की सरकार एक चांगला कायदा बनवेल. आणि आज तशीच परिस्थिती झालेली आहे. रेंट कंट्रोल कायदा असा जुनाट झालेला, पण बऱ्याच कसं असतं की जे मुंबई सारखे एरियाज आहेत या एरियामध्येच फक्त याची चर्चा केली जाते. बाकी तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर लोकांना याच्यामध्ये एवढं जास्त देणं घेणं नाही आहे कायद्याचं. बरोबर त्याच्यामुळे जास्त लोकांना अफेक्ट करत नसल्यामुळे हा साईडला पडून जातो, याची त्याच्यामध्ये कोणी निग्लेक्ट करत नाही. पण जर आपण याला इनडायरेक्ट याचे तुम्ही जर कॉन्सिक्वेन्सेस जर पाहिले तर रिअल इस्टेट क्षेत्रावर याचा खूप जास्त इफेक्ट पडत असतो. बरोबर आहे सर. जो महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा आहे तर त्याविषयी काय सांगाल, काय सुधारणा तिथे आवश्यक आहे त्या कायद्यामध्ये? कारण वाढती लोकसंख्या आहे, वाढती महागाई आहे, पण घरांची तितकीच कमतरता आहे. तर या सगळ्यामुळे काही सुधारणा करणं या कायद्यामध्ये गरजेचं वाटतं का तुम्हाला? येस मॅम. तर आता कायदा असा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता एवढे वर्ष झाले 20 वर्ष झाले आपण त्याच्यामध्ये साधी एक दुरुस्ती केलेली नाही म्हणजे अशा प्रकारचा हा कायदा झालेला आहे. आज जर त्याची परिस्थिती तुम्ही पाहिली की 4% भाडेवाढ जर तुम्ही पाहिलं तर आजच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये कुठे जस्टिफाय होत नाही. ठीक आहे, मला जर समजा कुणी जर म्हटलं की घराचं म्हणजे कन्स्ट्रक्शन करून एखाद्या भाड्याने देऊन तो असं सुद्धा त्याच्यामध्ये इन्कम म्हणून सोर्स करू शकतो तर कुणीच व्यक्ती त्याच्यामध्ये असा विचार करणार नाही. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तो घर बांधून त्याच्यामध्ये मी भाड्याने एखाद्या व्यक्तीला देईल आणि त्याच्यामधनं काहीतरी इन्कम करेल, याच्याकडे आपण कधीच इन्कम सोर्स म्हणून आपण बघणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता की स्वतःची त्याच्यामध्ये जमीन वगैरे घेऊन इन्व्हेस्टमेंट करेल किंवा अजून काहीतरी एखादा बिझनेस सुरू करून इन्व्हेस्टमेंट करेल. पण याच्याकडे सुद्धा लोकांनी कुठेतरी आज बघणं गरजेचं आहे की हे सुद्धा एक त्याच्यामध्ये इन्कम त्याच्यामध्ये काहीतरी माझी प्रॉपर्टी 1चे 2 रुपये होणारं क्षेत्र आहे असं आपण त्याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट अशा प्रकारचा विचार करू देत नाही. तुम्ही महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टच्या प्रोव्हिजन जर तुम्ही त्याच्यामध्ये पाहिल्या म्हणजे भाडेवाढ एवढीच करायची आणि जसं तुम्हाला सांगितलं की मी जर टेनंट एकदा घरात ठेवला की तो त्याच्यामध्ये घराचा मालक झाल्यासारखा वागायला लागतो. ठीक आहे, अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत. आता ह्याच्यावर एक अशी सुद्धा आहे म्हणजे आपल्याकडे लिव्ह अँड लायसन्स एक म्हणजे एक ऑप्शन आहे. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आपले रेंट कंट्रोलचे ज्यावेळेस आंदोलन केले जातात म्हणजे त्यावेळेस आता म्हणजे केंद्राचा लॉला सपोर्ट करणारे सुद्धा लोक असतात, त्याच्या सुद्धा काही पॉझिटिव्ह पॉईंट असतात आणि आपल्या लॉचे सुद्धा सपोर्ट करणारे काही लोक असतात. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते लोक म्हणतात की तुमचा लॉ जो आहे तो आउटडेटेड झालेला आहे तर त्यावेळेस आपले महाराष्ट्रातले लोक सांगतात की आमच्याकडे लिव्ह अँड लायसन्स आहे. पण किती दिवस आपण लिव्ह अँड लायसन्स आपण बोलणार आहोत? रेंट आपलं जे भाडे कराराचे जे बाकीचे जे अधिकार आहेत कायद्याचे ह्या अधिकारांचं सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे कोणाला तरी किंमत हे करता आली पाहिजे. आज आपल्याला कोर्टाचे जे निर्णय त्याच्यामध्ये असतात म्हणजे तुम्हाला दिसेल की 95% 99% निर्णय जे त्याच्यामध्ये येतात ते फक्त कॉम्पिटंट अथॉरिटीकडेच असतात म्हणजे लिव्ह अँड लायसन्सेस असतात. तर हा जे भाडे कराराचा जे आहे म्हणजे
मी तर काल परवा एका व्यक्तीकडे त्याच्यामध्ये म्हणजे भाडे कराराबद्दल मी त्याच्यामध्ये बोलायला गेलो. तर जे भाडे करार करणारे जे लोक आहेत ते आता विसरून गेलेले आहेत की भाडे करार कसा करायचा, लीज अग्रीमेंट कसं करायचं. एवढे जास्त प्रमाणामध्ये ते लिव्ह अँड लायसन्स करायला लागलेले आहेत. बरोबर. ठीक आहे, म्हणजे कायद्यामध्ये फक्त एकच सेक्शन आहे. समजा आता 24 आपला सेक्शन जो आहे तो लिव्ह अँड लायसन्स बद्दल सांगत असतो. आणि बाकीचा जो कायदा त्याच्यामध्ये आहे तो बाकीचे जे अधिकार आहेत म्हणजे प्रमाण भाडे वगैरे ठरवण्याचे वगैरे, तर हे सगळ्यांसाठी आपला कायदा आता थोडासा आपल्याला असा वाटायला लागलेला आहे की म्हणजे कुठेतरी कायद्याच्या बाहेर चाललेला आहे. तर मला म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटतं की या कायद्यामध्ये तशा प्रकारच्या सुधारणा होणं आवश्यकच आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जे आहे म्हणजे आपण मार्केटला जर तुम्ही समजा कंट्रोल करायला लागले तर ते कुठेतरी त्याच्यामध्ये असं चुकीचं वाटायला लागतं. आता हे साहजिकच आहे की आपल्याला म्हणजे परवडणारी घरं त्याच्यामध्ये असायला पाहिजेत, लोकांचे घर भाडेवार वगैरे झाले नाही पाहिजे. पण जर तुम्हाला जर समजा तुम्हाला मार्केटचा विचार करायचा असेल, ठीक आहे, समजा एखादे साबण आहे समजा, तुम्ही जर साबणाची किंमत ठरवली की 10 रुपयाला फक्त साबण असेल आणि 10 रुपयापेक्षा तुम्हाला जर साबण त्याच्यामध्ये समजा वाढवायचं असेल आणि तुम्ही जर कंट्रोल करू लागले की म्हणजे साबण मी 10 रुपयापेक्षा किंमत वाढू देणार नाही, तर साबण बनवणाऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये बनवतील का? बनवणार नाही. तर त्या पद्धतीने रेंट कंट्रोल कायद्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि जे म्हणजे जे अधिकार त्याच्यामध्ये लोकांना भेटायला पाहिजे, लँडलॉर्डला सुद्धा त्यांनी सुद्धा या क्षेत्राकडे असं बघितलं पाहिजे की आपण याच्यामध्ये काहीतरी हे करू शकतो. दोघांना सुद्धा त्याच्यामध्ये दोघांची जी बार्गेनिंग पॉवर आहे, म्हणजे टेनंटची सुद्धा बार्गेनिंग पॉवर तेवढीच वाढली पाहिजे आणि लँडलॉर्डची सुद्धा तेवढीच वाढली पाहिजे. बरोबर सर, खूप छान मार्गदर्शन केलं. भाडे करार, समस्या आणि निवारण या विषयावर आज आपण चर्चा केली. तुम्हाला हा आमचा भाग कसा वाटला हे आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की कळवा. www.facebook.com/dd सह्याद्री, हॅलो सह्याद्री 20@gmail.com या जीमेलवर सुद्धा मेल करू शकता. त्याचबरोबर www.youtube.com/dd सह्याद्री या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्स देऊ शकता. आणि @dd सह्याद्री या ट्विटर हँडलवर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सर, खूप मनापासून धन्यवाद तुमचे. खूप छान, अतिशय क्लिष्ट असा हा विषय आहे. खरं तर कायदा समजावणं हे सोपं नाही आहे, पण तुम्ही अतिशय सोप्या भाषेत आणि छान आम्हाला आज मार्गदर्शन केलं. त्यासाठी हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि मला खात्री आहे की तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे भाडेकरूंना सुद्धा आणि घरमालकांना सुद्धा नक्कीच फायदा होईल. पुन्हा भेटूयात हॅलो सह्याद्रीच्या एका नवीन विषयासह. धन्यवाद.